ज्यांना बोलता येतंय त्या सगळ्यांनी मागे घोषणा द्या. येळकोट 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 येळकोट. बिरोबाच्या नावानं बिरोबाच्या नावानं खंडोबाच्या नावानं धुळोबाच्या नावानं बाळूमामांच्या नावानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आज आपल्या माळशी रस्त्यातून इतक्या सकाळी इतक्या प्रचंड उन्हात सिरतचे प्रथम नागरिक माननीय आप्पासाहेब देशमुख, माननीय बाळासाहेब सरगर, बाळासाहेब कर्णवार, बाळासाहेब वावळे, नगरसेविका रेश्माताई तेळे, मामासाहेब पांढरे, आमचे सहकारी माननीय सोमनाथजी वाघमोडे, युवा नेते किशोर सूळ, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आमचे सहकारी मित्र, या गावचे सुपुत्र शंकरराव काळे पाटील, माननीय नागेश वाघमोडे, माननीय संदीप काळे, माननीय सागर काळे, माननीय वैभव मासाळ, माननीय वैभव काळे, माननीय पैलवान रणजित थवरे, माननीय विशाल काळे, नागेश दानकर, दत्तू राजकर आणि या सगळ्या यात्रेचं नियोजन करणारे माझे सहकारी माननीय शिवदाजी बिडगर, माननीय मस्के सर, माझे मोठे बंधू माननीय ब्रह्मानंद पडाळकर, बारामतीहून उपस्थित असलेले माननीय पांढरे बाबा, विष्णुपंत अर्जुन, अन्य बरेच मंडळी मान्यवर आहेत. चुकून नावं राहिली असतील. आमचे उमाजी सरगर आटपाडी तालुक्याचे अध्यक्ष, पत्रकार मित्र, पोलीस मित्र आणि इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे माझे समाज बांधव मित्रांनो, या देशामध्ये सर्वात जास्त अन्याय कुणावरती झाला असेल तर त्या जमातीचं नाव आहे धनगर जमात. इतका मोठा अन्याय, इतका मोठा अत्याचार दुसऱ्या कुठल्या समाजानं सहन केला नसता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणाले होते, गुलामांना गुलामीची जाणीव करून दिली तर तो पेटून उठतो, बंड करतो. तुम्हाला किती वेळा सांगितलं आपण गुलामगिरीत आहोत, पण आपण का पेटून उठत नाही? आपल्यामध्ये का राग येत नाही? इतकी मोठी संख्या असताना सुद्धा कायम आपल्याला दुय्यम वागणूक का मिळते याच्यावरती आपण का विचार करत नाही? कधी विचार आपण या विषयावरती करणार आहे? नुसती भाषणं, आम्ही 1.5 कोटी आहे, आम्ही 2 कोटी आहे, आम्ही अमुक आहे, आम्ही तमुक आहे, एवढं म्हणून चालणार नाही आहे. या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये ठाम भूमिका आपण घेतली पाहिजे मित्रांनो. जर तुम्ही भूमिका ठाम घेतली नाही, मागं जे 60 वर्षात घडलं तेच पुढे घडल, याच्यात कुठला बदल होणार नाही. पण तर तुम्ही संघटित झाला, तुम्ही पेटून उठला, तुम्ही या लबाड लांडग्याच्या टोळीच्या विरोधामध्ये बोलायला लागला, तर येणारा काळ आपल्या पिढ्या उज्ज्वल करणारा काळ ठरेल. त्याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. मी धनगर जागर यात्रा काढली कारण काय आहे? आपण धनगर आरक्षणाची लढाई न्यायालयामध्ये लढतोय. न्यायालयानं 8 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर या 3 तारखा दिले अंतिम सुनावणीसाठी. म्हणजे डिसेंबरच्या 15 तारखेला या महाराष्ट्रातल्या धनगर आरक्षणाच्या केसची अंतिम सुनावणी होईल आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या महाराष्ट्रात गेली 7 वर्षे जी आपली प्रतीक्षा आहे त्या प्रतीक्षेचा अंत होऊन महाराष्ट्रातल्या धनगराच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा दाखला देण्याचा निर्णय न्यायालयाकडून आपल्याला अपेक्षित आहे. म्हणून आपण 2 प्लान केले. एक प्लान आहे न्यायालयीन लढाई, आणि जर तिथं काही अडचण आली तर रस्त्यावरच्या लढाईला सुद्धा तुम्ही आम्ही तयार राहिलं पाहिजे. माऊली पाटील पण इथं उपस्थित आहेत. रस्त्यावरच्या लढाईला पण आपण तयार राहिलं पाहिजे. आणि म्हणून मी ठरवलं, न्यायालयाच्या केसमध्ये तर सातत्यानं आम्ही पाठपुरावा करतोय.
माननीय राज्य सरकारनं जे काय लागेल ते आपल्याला तिथं दिलं. मी लहानपणापासून आपल्या नेतृत्वाची भाषण ऐकत होतो. रचड झालंय, रचड झालंय, रचड झालंय, धनगर 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 धनगर. पवारांनी ते बरोबर वातावरण केलं. धनगर वेगळा आहे, धनगर वेगळा आहे. र आणि ड चा त्यांनी खेळ मांडला. म्हणजे धनगरानं धनगर मधला र आणि धनगर मधला ड. पवारांनी नेहमी वातावरण असं केलं की धनगरानं नेहमी रडत बसलं पाहिजे. धनगर तू नेहमी राह. आता ती परिस्थिती राहिली नाही. आता ती परिस्थिती बदलली आहे. 2019ला राज्य सरकारनं देवेंद्रजी फडणवीसांनी पहिल्यांदा धाडसानं ऍफिडेव्हिट दिलं की या राज्यामध्ये धनगर नावाची जमात अस्तित्वात नाही, आहे ते धनगर आहे. आमचं भांडण आता धनगर विरुद्धचं 2019ला संपलंय. आता आमचं दुसरं भांडण कुठलं नाही आहे. आता काही लोक उभा राहिली, आदिवासी जमातीची लोक येऊन थोडं कुणीतरी करताय. ते आता बोलतायत, तुम्ही सगळे टीव्हीवरती बघत असाल. दर 2 दिवसानं 4 दिवसानं 2 मंत्री म्हणले राजीनामा देणार, 25 आमदार म्हणतायत राजीनामा देणार, काही खासदार म्हणतायत राजीनामा देणार. आणि मग मी कुणाच्या जीवावरती आंदोलन करतोय? आपल्याला तर आमदार खासदार इतके नाही, आपण म्हणू शकत नाही आम्ही हे राजीनामा देऊ तो राजीनामा देऊ. पण महाराष्ट्रातल्या जातीवंत धनगरांच्या जोरावरती आपण हे आंदोलन उभा करतोय. आणि म्हणून तुम्ही सगळेजण या विषयात बाहेर आला पाहिजे. तुम्ही सगळेजण ताकदीनं बाहेर पडला पाहिजे. काय झाली परिस्थिती आपली? सोलापूर, पुणे, सांगली, किती संख्या आहे आपली? आपण गेम चेंजर आहोत या जिल्ह्यामध्ये. वाट्याला आपल्या काय मिळालं? काय मिळालं आपल्या वाट्याला? एका एका घरातले 6-6, 5-5 लोक आमदार झाली, खासदार झाली. अख्ख्या जमातीतली आपली आमदार झाली. सोलापूर जिल्ह्यात किती आमदार झाले? महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर किती आमदार झाले? माननीय गणपतराव बाबा, माननीय नारायण बाबा आणि माननीय आनंदराव देवकाते साहेब. एका एका घरात 4-4, 5-5 जण लोक झाली का नाही आमदार खासदार? 5-5, 6-6, 7-7 वेळा. एवढी मोठी संख्या. काय मिळालं तुला आम्हाला? का आपल्याला मागास ठेवलं? कारण प्रस्थापितांना माहित होतं की धनगर समाज जर जागा झाला तर हा आपल्या स्पर्धेत येऊ शकतो, हा आपल्याला प्रत्येक गोष्टीत लढू शकतो, हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला विरोध करू शकतो. आणि मिळाली पाहिजे ना मेडिकल कॉलेज, ना इंजिनिअरिंग कॉलेज. काय तुमच्या आमच्याकडं? गावाची विकास सोसायटी मारा, किती मारामाऱ्या करा. चुलत्या विरुद्ध पुतण्या, भावाविरुद्ध भाऊ, गावची ग्रामपंचायत लागली, फुल टाईट वातावरण. ह्याच्या पलीकडे आपण काय जाणार आहे की नाही जाणार? याच्या पलीकडे आपण पुढे काही विचार करणार आहे की नाही करणार? या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या चळवळी उभा राहिल्या त्या सगळ्या चळवळी मोडण्याचं महापाप हे शरद पवारांनी केला. आणि त्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी निर्माण केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे तुकडे 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 केले. ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पराभव केला त्या प्रस्थापित मानसिकतेची ही लोक आहेत. आणि मग त्यांनी हात घातला धनगर समाजाच्या चळवळीला. या महाराष्ट्रामध्ये विखे कोकरे साहेबांचा जो फोटो दिसतोय, या क्रांती सूर्यामुळं महाराष्ट्रातला धनगर पहिल्यांदा जागा झाला. धनगरांना धनगराच्या अस्तित्वाची ताकद पहिल्यांदा कळाली. ते बारामती तालुक्यातल्या उंडोडी गावातला एका मेंढपाळाचा पोरगा, इंजिनियर पोरगा, जो 1 लाख रुपये पगाराची नोकरी करत होता, त्या पगारावरती नोकरीवरती पाणी सोडलं आणि गावोगाव महाराष्ट्रामध्ये भटकायला लागला. महाराष्ट्रातल्या धनगरांना एकत्र करायला लागला. आणि धनगरांना पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की एसटी रिझर्वेशन हे आपलं आहे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे आम्हाला आरक्षण दिलं आहे त्याचा लाभ महाराष्ट्रातल्या धनगरांना मिळाला पाहिजे. आणि जेव्हा ही गोष्ट पवारांच्या लक्षात आली की एक मेंढपाळाचा पोरगा महाराष्ट्रावर फिरतोय, धनगरांना गोळा करतोय, त्यांच्या यात्रा जत्रामध्ये जातोय, त्यांचं प्रबोधन करतोय, त्यांच्यामध्ये उत्साह भरतोय, त्यांच्यामध्ये हुंकार भरतोय. आणि मग पवारांनी पहिला गेम केला, धनगर समाजामध्ये फूट पाडली. धनगरांच्या पाठीत खंजीर खुपसला, विखे कोकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. आमची जी मागणी होती एसटी आरक्षण अंमलबजावणीची, त्या बदल्यामध्ये संविधानामध्ये नसलेलं, या देशात कुठंही नसलेलं आरक्षण
त्यांनी एनटीच्या नावाखाली धनगरांना दिलं आणि तिथंच सगळ्यात मोठा आपला मित्रांनो घात झाला. जर पवारांनी एसटी म्हणून जर नोटिफाय केलं असतं तर आज गोपीचंद पडळकरला या महाराष्ट्रामध्ये धनगरांची जागर यात्रा काढायची वेळ आली नसती. हे जर 90-91 ला घडलं असतं, परंतु तसं घडलं नाही, तसं घडू दिलं नाही. आणि म्हणून तुम्ही जागा व्हा. आज तुम्हाला धनगरांना धनगरी ताकद काय आहे याची जाणीव करून देण्यासाठी मी महाराष्ट्रावर फिरतोय. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, मी तुम्हाला ठामपणे सांगतो की जर तुम्ही सगळे एकत्रित झाला, तुम्ही सगळ्यांनी जर ठरवलं तर या महाराष्ट्रातली राजकर्ती जमात म्हणून येत्या काही काळामध्ये तुम्ही अग्रक्रमावरती असाल. पण ते तुम्ही ठरवलं पाहिजे. एकट्या गोपीचंद ठरवून चालत नाही, एका व्यासपीठावरच्या 10-12 लोकांनी बसून ठरवून चालत नाही. तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी एकजूट झाला पाहिजे, ताकद निर्माण केली पाहिजे, दबाव गट तयार केला पाहिजे. आणि या सगळ्याचं उत्तर एक आहे, राजकारणामध्ये जर आपला टक्का मिळवायचा असेल, नोकरीतला आपला टक्का मिळवायचा असेल, आर्थिक स्थितीमधला आपला हिस्सा मिळवायचा असेल, तर या सगळ्याचं उत्तर एक येत आहे, ते म्हणजे एसटी आरक्षणाची अंमलबजावणी. याच्यापेक्षा दुसरा, तिसरा, चौथा कुठलाच पर्याय महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या समोर आता नाही आहे. एनटीचं जे मेरिट लागतं, बरीच मुलं एज्युकेटेड आहे तिथं, या गावात पण खूप एज्युकेटेड मुलं आहेत. एनटीचं जे मेरिट लागतं ते ओपनच्या बरोबर लागतं. आम्हाला काय फायदा मिळाला? आज महाराष्ट्रामध्ये रोस्टरचा मोठा घोटाळा झालाय. बिंदू नामावलीप्रमाणे ज्या जाहिराती येत आहेत त्यामध्ये धनगरांना धनगराच्या जागा मिळत नाहीत. मग ते एनटी ब असेल, एनटी सी असेल, एनटी ड असेल, भटके विमुक्त असतील, मागासवर्गीय असतील, एसटी असतील, तर यामध्ये एक मोठं षडयंत्र महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. 2 लाख लोकांची जरी भरती निघाली तर धनगरांच्या वाट्याला तुमचा जो हिस्सा आहे एनटीच्या हिशोबाने सुद्धा दिला जात नाही. एवढं मोठं षडयंत्र महाराष्ट्रामध्ये तयार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही आम्ही कधी जागा होणार आहे? आज तुम्हाला गुलाम म्हणून वागवण्याची ही जी परिस्थिती या प्रस्थापितांनी केली आहे, यातून बाहेर पडलं पाहिजे. आम्ही पुण्यश्लोक अहिल्या देवींचा वारसा सांगतो, आम्ही सुभेदार मल्हारराव यशवंतराव होळकरांचा वारसा सांगतो. मग आपण काय घेतलं? मल्हाररावांच्याकडून काय घेतलं? अरे मल्हाररावांच्या चरित्रातून आपण मुत्सद्दीपणा घेतला पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या चरित्रातून आपण दूरदृष्टी आणि न्याय घेतला पाहिजे. आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्या चरित्रातून संघर्षातून ताकद कशी तयार करायची हा वारसा आपण या तिन्ही आपल्या महामानवांच्याकडून घेतला पाहिजे. कोण होते यशवंतराव होळकर? एकटे जेव्हा पुण्यातनं ते इंदूरला माघारी गेले, त्यांच्या भावाला हत्तीच्या पायाखाली दिलं, तेव्हा जेजुरीच्या खंडोबारायाचं दर्शन घेतलं. तिथला एक जणाचा घोडा उष्णा घेतला आणि त्या घोड्यावरती बसून नागपूर मार्गे ते इंदोरला गेले. सिंगल एकटे गेले. आणि तिथं गेल्यानंतर ना त्यांच्याकडे राजवस्त्र होती, ना त्यांच्याकडे राजगादी आली होती. एकटे गेलेले यशवंतराव होळकर त्यांनी तिथल्या सगळ्या भटक्या विमुक्तांना जमा केलं, तिथल्या ओबीसीला, मायनर ओबीसीला जमा केलं, स्वतःचा तोफेचा कारखाना पहिल्यांदा उभा केला, मोठं सैन्य उभा केलं आणि मग ते पुण्यावरती चालून आले. एक यशवंतराव जर इतकं मोठं काम करू शकत असतील तर आपली संख्या 1.5-2 कोटीची आहे. आपण किती ताकदीनं, किती एकजुटीनं या प्रस्थापितांच्या विरोधात लढलं पाहिजे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जर तुम्ही विचार नाही केला ना तर काही उपयोग होणार नाही. एका बाजूला चौलीला उपोषण सुरू होतं, तिथं पवाराची लेक आणि नातू म्हणत होता धनगरांना आरक्षण द्या. आणि 1 ऑक्टोबरला सिन्नरमध्ये आदिवासी हक्क परिषद झाली, त्यामध्ये पवार जाऊन सांगतायत, एका आमदाराला पुढे केलं की आदिवासी जमातीमध्ये आम्ही कुणालाही घुसू देणार नाही. एका आठवड्यात 2 भूमिका. अरे तुम्ही आम्ही सुधारणार की नाही सुधारणार? का वेळ आपल्यावरती आली आहे? आज जी मीडियामध्ये लोक बोलते ती कुणाच्या जवळची लोक आहेत, कुणाच्या जवळची लोक आहेत. मी नुसता आरोप करायचं म्हणून करत नाही, ती का आता बोलायला लागली? त्यांना माहित आहे की धनगरांना आता आरक्षणापासून कुणीही रोखू शकत नाही महाराष्ट्रामध्ये. अशी आता परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. अरे वापगावचा किल्ला आम्ही मागितला, तुम्ही चौंडीमध्ये आम्ही जयंती करतोय, वास्तू पडली पाहिजे.
ही वास्तूचं नामो निशाण घेतलं पाहिजे. आपल्या मूळ स्थानावरती का हल्ला केला जातो? वापगावमध्ये दुसरी एक संघटना आहे जी आपल्या विरोधात काम करते, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर जो वाघ्या पुतळा होता तो काढून फेकून दिला होता. जेव्हा आपल्या मुलांनी इशारा दिला तेव्हा परत त्यांनी आणून बसवला. जी लोक छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नका असं म्हणतायत, अशा लोकांचा शिरकाव आता या वापगावमध्ये करायला लागले. अशी लोक चौंडीमध्ये लक्ष घालू पाहतायत. तर या सगळ्या विषयावरती तुम्ही आम्ही सगळ्यांनी जागं राहिलं पाहिजे, एकजूट झालं पाहिजे, एका ताकदीनं लढलं पाहिजे. आणि हे जे सगळे साहेब, ताई, दादा ही जी पदात आपण अडकून बसलोय ना, ते साहेब आहेत, हे दादा आहेत, ती ताई आहेत, ती डोक्यातनं काढून टाका. आपला एकच साहेब आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब. याच्या पलीकडे दुसरा, तिसरा, चौथा आपला साहेब नाही आहे. हे डोक्यातनं काढून टाका. हे दादा, ताई आणि साहेब ही गुलामगिरी तुमच्यामध्ये निर्माण करणारी पद आहे. हे तुम्हाला दाबून ठेवायचं. इंग्रजांनी ज्या पद्धतीनं नीती वापरली होती तशा पद्धतीनं ही लोक नीती वापरतायत, तशा पद्धतीनं ही लोक भूमिका करतायत. आणि ती लोक आता सवाल करतायत की धनगरांना आरक्षण कधी देणार. हे कधी बोलतात? विरोधी पक्षात गेल्यानंतर. सत्तेमध्ये जेव्हा 2.5 वर्ष होते तेव्हा धनगर समाजाच्या केसच्या बाबतीमध्ये साधी एक बैठक त्यांनी घेतली नाही किंवा 1 मिनिटाचा वेळ सुद्धा त्यांनी आपल्या समाजाची जी केस लढवत आहेत त्या लोकांना दिला नाही. शरद पवारांना भेटायला आपले प्रतिनिधी गेले होते. बघा गेम, मागच्या वर्षाची गोष्ट सांगतोय, हे सरकार येण्यापूर्वी आपली मंडळी शरद पवारांना एक राष्ट्रवादीचा आपला कार्यकर्ता घेऊन गेला की चला आम्ही पवार साहेबांच्याकडे जाऊ आणि धनगर समाजाच्या केसमध्ये आम्ही त्यांना मदत देऊ. बरोबर ना वकील साहेब? आणि मग हे गेले. पवारांनी बघितलं का आलाय, कशासाठी आलाय. अहो ते असे आमची धनगर समाजाची केस हायकोर्टात चालू आहे आणि त्याच्या जरा तारखा तुम्ही लावून द्या. बर बघू काय काय झालंय, काय काय सगळी माहिती घेतली. आणि मग आपल्या लोकांनी सगळ्या सांगितलं धनगर राज्यात अस्तित्वात नाही आहे, तो धनगर आहे, हे सरकारनं तिथं ऍफिडेव्हिट मध्ये दिलंय. आम्ही सगळ्या तहसीलदारांच्याकडून माहिती घेतली की एक पण धनगर तिथं नाही असं सगळ्या तहसीलदारांनी लिहून दिलं. जात पडताळणी समितीकडून माहिती घेतली, त्यांनी माहिती दिली की एकाही धनगराला आम्ही जातीचा दाखला दिला नाही किंवा त्याचं जात प्रमाणपत्र दिलं नाही. आणि कलेक्टरला विचारलं की त्यांनी सांगितलं की आमच्याकडे जनगणनेमध्ये धनगरांची नोंद नाही. पवारांनी सगळं ऐकून घेतलं आणि हळूच काय म्हटलं, अरे 1981 साली एक धनगर गडचिरोलीत होता असं मी वाचलं होतं. कोण म्हणतंय? आत्ताची गोष्ट आहे की एक धनगर 1981च्या जनगणनेमध्ये होता. हे आपल्या लोकांना बोललेलं मी सांगतोय, मी काय तयार करून सांगत नाही. की एक धनगर शिल्लक होता म्हणजे आडवं कसं टाकायचं ते यांच्याकडून शिकायचं. हा, अरे एक धनगर त्याला आई बायका पोरं काय आहेत का नाही, एकच कसं काय असतो. 1981ला मधनच कुठला आला तो. हा, अरे हा सगळं षडयंत्र तुम्ही आम्ही समजून घ्या. आता आपण एकदम मुद्द्यावरती चालू आहे. सरकारकडे आपण काही GR दिले की तुमच्या अधिकारामध्ये सुद्धा तुम्ही धनगरांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करू शकता. न्यायालयात चालू आहे, सरकारकडे पाठपुरावा करतोय आणि रस्त्यावरची लढाई आपल्याला सगळ्यांना उभी करायची आहे. मी सांगतोय तसं तुम्ही थोडे दिवस ऐका, तुम्ही एक दिवस राजा समाज व्हाल. माझा वैयक्तिक काही स्वार्थ नाही, माझा वैयक्तिक काही स्वार्थ नाही. एक दिवस तुम्ही राजा जमात व्हाल, इतकी ताकद तुमच्यामध्ये आहे. मानाच्या खुर्चीवरती बसाल, सन्मानानं तुम्हाला वागणूक मिळेल. कुणाच्या मागे पुढे फिरायची गरज नाही. आज महाराष्ट्रामध्ये जागर यात्रेच्या माध्यमातून फिरतोय, सगळीकडे गेलो, लोकांच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे, लोकांच्या मध्ये प्रचंड उत्साह संचारलाय. आणि लोक 22 तारखेला आरेवाडीच्या मेळाव्याला येण्याचा मला सगळ्या लोकांनी शब्द दिला आहे. आणि माळशिरस तालुका तर हा प्रस्थापितांच्या विरोधात लढणारा तालुका आहे. तुम्हा सगळ्यांना माझं नम्र आव्हान आहे, 22 तारखेला आरेवाडीच्या बिरोबावानामध्ये या महाराष्ट्र सरकारला धनगरांची ताकद दाखवून देण्याची एक मोठी नामी संधी आली आहे. 22 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता तुम्ही सगळे गावाच्या गावं आपल्या महिला भगिनींना घेऊन या ना. आपण महिला भगिनींना नेतृत्वच देत नाही, त्यांना निर्णय प्रक्रियेत घेत नाही. आपण अहिल्यादेवीचं वारस म्हणून सांगतो आणि किती महिलांना आपण सार्वजनिक कार्यक्रमाला आणतो, किती महिलांना आपण निर्णय प्रक्रियेमध्ये आणतो, किती महिलांना आपण नेतृत्व करायची संधी देतो. अरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी सारखी एक माऊली जन्माला आली, एक माऊली
शिकली, एक माऊली राजकारणी झाली, एक माऊलीला प्रशासन हँडल केलं, म्हणून पिढ्याचा उद्धार झाला एका अहिल्या देवीच्या मुळे. आपल्या घरातली जर माऊली शिकली तर आपलं घर पुढे घेऊन जाईल. आणि म्हणून माऊलीला सगळ्या पुढे घ्या. नरेंद्र मोदींनी महिलांच्यासाठी फार मोठ्या योजना आणल्या की आपल्या गावातल्या सगळ्या भगिनींना सांगा. महिलांच्यासाठी केंद्र सरकारच्या अनेक योजना आलेल्या आहेत. त्यामध्ये समृद्धी नावाची योजना आहे, कन्यादान योजना आहे, त्यामध्ये जीवन ज्योती नावाची योजना आहे. ह्या सगळ्या योजनांचा लाभ गावगाड्यातल्या महिलांना दिला पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्या देवींनी त्यांच्या राज्यकारभारामध्ये वस्त्रोद्योग धंद्यांना मोठी चालना दिली आणि त्यांची एक फलित म्हणून आज जे सगळं चाललंय आंदोलन ते अखेरच्या लढ्यापासून सुरू आहे आणि त्याचा शेवट गोड होईल. धनगराच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा धाकला पडेल. किती जरी लांडगे आडवे आले, आपल्या मेंढक्याला रोज लांडगे 2-4 भोवतरी फिरत असते. मेंढका काय जवळ येऊ देतो का? जवळ येऊ देतो का? अरे एक लांडगा आला तर 4 मेंढके तिकडून ओरडतात. तो 7 वर्ष लांडगा तुमच्या मानगुटीवरती बसलाय तरी सुद्धा तुम्ही काहीच ओरडत नाही. मी एकटाच ओरडतोय, तुम्ही काहीच बोलत नाही. ह्या लांडग्याला जर पळवून घालवायचं असेल तर सगळ्यांनी काठी हातामध्ये घेतली पाहिजे. घेतली पाहिजे का नाही घेतली पाहिजे? घेतली पाहिजे का नाही घेतली पाहिजे? आणि म्हणून धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरला आमदारकी फार महत्वाची नाही आहे. माझा समाज आणि माझ्या समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी हा फार महत्वाचा विषय माझ्यासाठी. आणि म्हणून मी वारंवार सांगतोय की मी जेव्हा जेव्हा प्रस्थापिताच्या विरोधात बोलतो तेव्हा ते माझ्यावरती हल्ले करण्याचा प्रयत्न करतात. मी मागे घोंगडी बैठक घेतली, तिथं पण आपण वैदू समाजाची घोंगडी बैठक घेतली होती. पोरं आले तिथं आपले महाराष्ट्रातल्या सगळ्या छोट्या छोट्या समाजाच्या आपण बैठक घेतल्या आणि इथली घोंगडी बैठक करून गेल्यावरतीच माझ्यावरती गाडीवरती दगड टाकला गेला. आपल्या समाजाच्या पोरगाला फिकवून माझ्या गाडीवरती दगड टाकला. परत 2 महिन्यानंतर परत गाडीवरती मोठा हल्ला केला. मला आता पण माहित आहे, मी महाराष्ट्रामध्ये धनगरांना चेतवतोय, जागा करतोय. प्रस्थापित सगळे हादरून गेलेले आहेत. कधी माझ्यावरती हल्ला करतील मला सांगता येत नाही, पण त्यांना काय करायचं करू द्या, त्यांना काही करायचे करू द्या. पण मी धनगरांची आणि बहुजन समाजाची बच्चायुक्तांची बाजू लावून धरणार. त्यामध्ये मी मागे पडणार नाही. माझं काही बरं वाईट होऊ द्या, पण ही चळवळ पुढे गेली पाहिजे. ही चळवळ ताकदीने पुढे गेली पाहिजे. धनगरांना एसटीचा दाखला मिळाला पाहिजे. ही चळवळ तुम्ही आम्ही सगळ्यांनी पुढे यायची आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो आणि तुम्ही ध्यानात ठेवा, माझ्या कपाळावरती भंडारा आहे आणि माझ्या कपाळावरती भंडारा आहे म्हणून मी पहिला धनगर आहे आणि नंतर आमदार गोपीचंद पडळकर आहे. हे कायम ध्यानामध्ये ठेवा, हे कायम ध्यानामध्ये ठेवा. कारण आपल्याला फार एक वेगळी देणगी दिली आहे. आपल्या संस्कृती, आपल्या चालीरीती, आपल्या परंपरा, आपलं ढोलवादन, आपलं गजनृत्य, आपली ओवी हे आपलं वेगळं आहे. हे कुणाला मिळालं नाही. हे आपण जपलं पाहिजे. आपण किती जरी मोठं झालं आपल्या दारात गजी नाचलीच पाहिजे वर्षातनं 1-2दा. आपण किती जरी मोठं झालं लग्न कार्यामध्ये डोक्याला पिवळा पेटा, खांद्यावरती घोंगडं आपण परिधान केलंच पाहिजे. मला सांगायचा अधिकार आहे. म्हणून मी ज्या दिवशी मी शपथ आमदारकीची घेतली त्या दिवशी डोक्याला फेटा, हातामध्ये काठी आणि खांद्यावरती घोंगडं टाकला होता. आमचा अधिकार आहे, ही आमची शान आहे. आम्ही किती जरी पुढारलो, आम्ही किती जरी सुधारलो, आम्ही कोण डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक कुणी झालो, खासदार, आमदार, मंत्री झालो, आम्ही आमचं मूळ विसरता कामा नये. आम्ही आमची संस्कृती विसरता कामा नये. म्हणून आपल्या संस्कृतीचं जतन करा. धनगर आरक्षणासाठी तुम्ही सगळेजण एक या. आता कोणी आपल्या धनगरांचं आरक्षण अडवू शकत नाही. जो कोणी अडवा येईल त्याला तुडवायची तयारी महाराष्ट्रातल्या धनगरांनी ठेवली आहे. ठेवल्या का नाही? तर मी एकटाच बोलतोय. आणि म्हणून मी एक घोषणा देतो. माझ्या मागे ती घोषणा जोरात द्या. तुम्ही देणार ना सगळेजण? ढोलावर मारून थाप. अरे बोला ना. ढोलावरती मारून थाप. अन्यायाचा घेऊ हिसाब. ढोलावरती मारून थाप. अन्यायाचा घेऊ हिसाब. लांडग्यावरती उगारून काठी.